ही आणि अतिशय म्हणजे आपल्या मनाला एक आनंद देणारी आणि एका कर्तृत्ववान जिद्दी स्त्रीची कहाणी असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर ते असं आहे. नर्मदा नदीची कहाणी काय आहे, ती का म्हणून पश्चिमेच्या म्हणजे उलट्या दिशेने ती का वाहते, त्याचे काय शास्त्र आहे किंवा काय महत्व आहे. तर गोष्ट अशी आहे की अंधकासुराचा वध केल्यानंतर महादेव जे आहेत ते अमरकंटक या पहाडी म्हणजे डोंगराळ भागामध्ये किंवा त्या डोंगरामध्ये जाऊन ते विश्रामासाठी बसले, ध्यानावस्थेमध्ये बसले. तर त्या मध्ये त्यांना जो घाम आला, त्या म्हणजे एखादं युद्ध करून आल्यानंतर देवतेला अंगाला घाम येतो आणि तो घाम आल्यामुळे त्यांच्या अंगातून काही पाणी टपकू लागले आणि त्या पाण्याचा म्हणजे त्या घामाचा प्रवाह एवढा मोठा होता की त्याच्यातून नर्मदेचा जन्म झाला. आणि मनाला म्हणजे काय म्हणतात ना, मनाला विश्राम, त्यांच्या मनाला निर्मळ असं त्यांचं मन झालं त्या पाण्यामुळे, त्या नदीच्या प्रवाहामुळे महादेवांचे मन असे निर्मळ झाले, म्हणून तिला नर्मदा असे नाव पडले. तर ह्या नर्मदेचे एका म्हणजे तिचे लग्न ठरले होते. ज्या व्यक्तीबरोबर तिचे लग्न ठरले होते त्याचे नाव होते सोनभद्र नावाच्या एका, त्यांचं प्रेम होतं एकमेकांवरती आणि लग्न ठरले. पण समोर जायच्या आधी तिच्या मनामध्ये असं आलं की माझ्या 2 दासी आहेत, त्या 2 दासींना मी सोनभद्रकडे पाठवेन. मग नर्मदेची तिने स्वतःचे आपले दागिने काढून दिले, काही वस्त्र दिले आणि त्या दोन्ही दासींना त्यांना भेटायला पाठवले. तर त्या दोन्ही दासी, एकीचं नाव होतं जुईला आणि एकीचं अजून काही वेगळंच होतं. तर ती जुईला नावाची जी दासी होती ती तिथे गेली, ती सखी पण होती त्यांची, खूप चांगली जवळची मैत्रीण, आणि तिला पाठवलं होतं. तर तिथे गेल्यानंतर त्या सोनभद्रेला असं वाटलं की हीच ती नर्मदा आहे आणि तिच्यावरतीच त्याचं मन मोहित झालं आणि दोघं जण मोहित झाल्यामुळे दोघांमध्ये नको त्या गोष्टींमध्ये ते अडकले गेले. आणि मग त्यामुळे असं झालं की मागून नर्मदा बघायला आली की काय झालं बा, तर मागणं ती येणार होती, पुढे दोघींना पाठवलं होतं. तर तिने आल्यानंतर तो सगळा प्रसंग बघितला आणि तिला राग अनावर झाला. तिला वाईट वाटले की आपण ज्याच्यावरती प्रेम केलं ती व्यक्ती पण म्हणजे तिनेही फसवलं आणि जी मैत्रीण जिला आपण एवढा जीव लावला तिला सखी मानलं, त्या सखीनीही फसवलं. तर या गोष्टीचा तिला खूप राग आला. पण त्या रागाचा बदला तिने घ्यायचं काही ठरवलं नाही. त्याच्या नंतर तिने असं ठरवलं की आपण कधीच लग्न करायचं नाही, आयुष्यभर मी कुमारिका राहीन. त्याचप्रमाणे सोनभद्र ज्या दिशेला होता त्या दिशेला मी कधीच वाहणार नाही, त्याच्या विरुद्ध दिशेला मी म्हणजे माझ्या काय म्हणतात ना आपण आयुष्याचा जो सफर आहे किंवा जो प्रवास आहे तो माझा मी एकटीनं करेन आणि माझ्या आयुष्याचा लढा मी एकटी देईन. म्हणून ती प्रवाहाच्या उलट्या दिशेने गेले, कारण की नदी अशी पश्चिमेला कधी वाहत नाही, तर ती पश्चिमेच्या दिशेने गेली आणि तिने स्वतःला आजही नर्मदा मैया म्हणूनच आपण तिच्या पुढे झुकतो. नर्मदा नदीची सगळ्या नदींमध्ये तिची पूजेला फार महत्व आहे. तिची कुमारिका म्हणून पूजा होते. तिला दरवर्षी साडी पूर्ण ह्या काठापासून तर त्या काठापर्यंत कधी तुम्ही व्हिडिओ बघितले असाल तर ते बघायला मिळतील तुम्हाला. त्या देवीला साडी नेसवली जाते. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती जेवढ्या काही कन्या मिळतील त्या सगळ्यांची स्वतः नर्मदा समजून पूजा केली जाते आणि तितकं त्या देवीला महत्व आहे. म्हणून तिला मैया हे नाव पडलेलं आहे, कारण की ती तिच्या गुणांनी आणि म्हणजे सद्गुणांनी ती महान झाली, म्हणून ती नर्मदा. आणि नर्मदेचं स्नान, नर्मदेचं पाणी ज्याला मिळालं तोही पुण्यवान. नर्मदेच्या पाण्यामधून शिवलिंग सुद्धा
तयार होतात आपोआप. म्हणजे त्या पाण्याचा प्रवाह त्या नदीतल्या दगडगोट्यांवरती पडतो आणि त्या दगडांना आपोआप त्याच्यावरती अक्षरं उमटतात किंवा त्याच्यावरती अशा प्रकारचे चिन्ह तयार होतात. ते आपोआप नर्मदेश्वर म्हणून त्याची पूजा होते. म्हणून नर्मदेला फार महत्व आहे. नर्मदा परिक्रमा याबद्दल तर काही बोलायचंच नाही. आध्यात्मिक एक सफर आहे. अनेको लोक, हजारो लाखो लोक नर्मदा परिक्रमाला जातात आणि आपल्या जीवनाचं सार्थक नर्मदा परिक्रमा केल्याने होते. आध्यात्मिक म्हणतो एक मोठी यात्रा मानली जाते. 6 महिने ते 7 महिने ह्या यात्रेला लागतात जर का चालत केली तर. टेंबे स्वामींनी ही नर्मदा परिक्रमा सुरू केली होती आणि ती नर्मदा परिक्रमा आजही सगळेजण करतात आणि पुढेही अनंत काळपर्यंत ही परिक्रमा करतील. अशी ही नर्मदेची कहाणी आहे. तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा. आणि नर्मदा नदीनी जो सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत एक धडा दिलेला आहे किंवा एक सीख दिलेली आहे, आपण असं म्हणूया की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करणं हे फार महत्वाची सीख त्याच्यामधून तुम्हाला बघायला मिळेल. जय भवानी, जय जगदंब, जय नर्मदा मैया.